मी पांडुरंग कोरडे, चिंचोली काळे गावातील असून मी आज या पाण्याच्या टाकीवर तिसरा दिवस आहे माझा. आज मी उपोषणाला बसलेलो आहे आणि इथं रात्री असा पाऊसही फुल आला होता, त्यामुळं माझी तब्येतही फुलपैकी डाऊन झालेली अशी डॉक्टर मला सांगून गेले वरून आता तपासून. आणि माझ्या मागण्या अशा आहेत की बाबा शाळेच्या ग्राउंडमधील अतिक्रमण हे तात्काळ हटविण्यात यावं. तिथले ग्रामसेवकांना मागच्या वेळेस मी 8 दिवस परभणीला बसलो होतो, ते लेखी पत्र त्यांनी मला दिलं उठवण्याचं. बायोमॅट्रिक मशीन देखील लावू म्हणले ग्रामपंचायतला, कारण आमच्या चिंचोली काळे गावातील सरपंच हे मी उपोषण करू बरखास्त करून टाकलेलं आहे. त्यामुळं मला म्हणजे ग्रामसभा मासिक सभा घेण्यात हे दोषी आढळून आले होते. त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की बायोमॅट्रिक मशीन ही तात्काळ लागली पाहिजे, की बायोमॅट्रिक मशीन हे लावायला टाळाटाळ करत आहेत. आणि शाळेतील जे त्यांचे जे 4 लोक बसलेले आहेत ह्या गावातल्या राजकारण्यांचे, त्यांनाही ते उठवण्यात सक्षम नाहीत. म्हणजे हे सगळे हातमिळवणी केलेली आहे आणि त्या कारणास्तव मला दुसऱ्यांदा इथं बसावं लागलं आहे. मी 15 दिवसाचा टाईम देऊन देखील त्यांनी अतिक्रमण हटवलेलं नाही, म्हणून मला इथं दुसऱ्यांदा बसावं लागलेलं आहे. आणि आजही तिसरा दिवस निघाला आहे. रात्री इथं फुल पाऊस झाला आहे आणि इथं म्हणजे आता मला तर असा उठता पण येईन. आता इथं मी 80 फुटावर येऊन बसलेलो आहे वरती. हां, माझ्या मागण्या ह्या तात्काळ म्हणजे तात्काळ म्हणजे ते मैदान हटविण्यात यावं आणि ती मशीनही लावण्यात यावी. आणि माझ्या मागण्या ह्या साहेबांनी पूर्ण करण्यात याव्यात, कारण यात काही माझा स्वार्थ नाही, काही नाही आहे. कोणाला घरकुलही मागत नाही, कोणाला काहीच मागत नाही, पण हे सगळं गावासाठीच आहे आणि यात हे समजून घ्यायला पाहिजे अधिकारी लोकांनी पण.